आता पुढचा जो भाग आपल्याला बघायचा आहे तो आहे नवाश्मयुग, ठीक आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये निओलिथिक एज असं म्हणतो. तर याचा काळ आहे इसवी सन पूर्व 8000 ते इसवी सन पूर्व 1500 हा काळ. म्हणजे आपल्याला असं दिसतं की हा काळ हा हडप्पा सभ्यतेशी कोइन्साइड होतो. हडप्पा सभ्यतेचा काळ ह्याच्या मधलाच आहे. इसवी सन पूर्व 5500 असं आपण गृहीत धरू ते इसवी सन पूर्व 1750 1800, ठीक आहे. तर याच काळामधला हडप्पा सभ्यतेचा सुद्धा काळ आहे. त्याच्याबद्दल आपल्याला पुढच्या चॅप्टरमध्ये बघायचं. तर दगडी हत्यारं ह्या काळात नवाश्मयुगामध्ये ही अधिक तीक्ष्ण झाली आणि त्याला लक्षात आलं की आपण फक्त नैसर्गिकच दगड वापरावी असं नाहीये. आपण एकावर एक दगड आपटलं किंवा त्याला फोडलं, विविध पद्धतीने त्याला कोरलं तर आपल्याला पाहिजे तसा शेप त्या दगडाला येऊ शकतो. आणि त्याच्यामुळे बघा या काळात इथं बघा दगडांना वेगवेगळे शेप दिलेले आहेत. बघा हा शेप दिलेला दगड आहे, असा काही निसर्गात आढळतो का? हे कुऱ्हाडीसारखं यांनी ठोकण्यासाठी किंवा यासारखा वापर केलेला आहे, ठीक आहे. हे बघा वेगवेगळे दगडांचा उपयोग इथे या लोकांनी केलेला आहे. गळ्यामध्ये बांधण्यासाठी वगैरे छोटं आपण जसा जुन्या काळामध्ये गळ्यामध्ये सागरगोटा बांधायचे बघा तसा काहीतरी उपयोग त्यांनी केलेला आहे. तर वेगवेगळ्या प्रकारे हे लोक दगडांचा वापर करायचे. तर यांना काय लक्षात आलंय की दगड आपल्याला पाहिजे तसा शेप आपण देऊ शकतो आणि त्याच्यामुळे काय करायचं आपलं काम हे अधिक सोपं होईल. मग खुरपणे असेल, ठीक आहे, किंवा काही जमीन खोदणे, प्राण्यांची कातडी काढणे यासाठी त्यांना पाहिजे त्या प्रकारची दगडं ती लोक मिळू लागले आणि त्याच्यातनं त्यांचं काम अधिक सुसह्य झालं. ह्याचाच अर्थ त्याच्याकडे थोडा निवांत वेळ मिळू लागला, त्याच्याकडे अधिकचा वेळ उरू लागला. जो पुराणाश्म युगामध्ये त्याचा सगळा वेळ फक्त कशामध्ये निघून जायचा, फक्त शिकार करणे याच गोष्टीमध्ये निघून जायचा. आता हत्यारा बनवण्यासाठी हे लोक चकाकी असलेले दगड वापरत होते, ठीक आहे, जेणेकरून त्याच्या खपल्या पडतील आणि ते तीक्ष्ण असेल त्याचा वापर त्यांना करता येत होता. या काळात माणसाला लक्षात आलं की आपण नांगराद्वारे जर शेती केली म्हणजे जमीन भुसभुशीत करून मग त्याच्यामध्ये एखादं बीज पेरलं, त्याच्यावर पाणी टाकलं की ते बीज चांगलं उगवतो, पीक चांगलं येतं हे त्याला लक्षात आलं. त्याच्यामुळे नांगराद्वारे शेती करण्याचं तंत्र हे या काळात माणसाला अवगत झालं आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात अन्नधान्याची निर्मिती, आता मोठ्या प्रमाणात म्हणजे त्यांच्या गरजेपेक्षा जास्त प्रमाणात त्यांना अन्नधान्याची निर्मिती इथे होऊ लागली. या काळात प्रमुख पिकं जी होती त्याच्यामध्ये होतं कुलिथ, गहू, तांदूळ, वटाणा, हरभरा, मूग, मसूर, ठीक आहे, इत्यादी पिकं ही लोक घेत होते. मग पालेभाज्या सुद्धा असतील, कडधान्य, तृणधान्य वगैरे त्याच्यामध्ये सगळ्यांचा समावेश होता. जसं त्यांना कळत गेलं तसं तसं वेगवेगळे पिकं ती लोक वापरत गेले. आता या काळामध्ये लोक शेतीमुळे स्थायिक जीवन झालं, खाण्यापिण्याच्या त्यांच्यासाठी लागणाऱ्या वस्तू त्यांना उपलब्ध होऊ लागल्या, मग त्याच्याकडे निवांत वेळ त्यांना मिळू लागला. तेव्हा मग त्यांना सुचलं की यार आपण जर का आपल्या अन्नधान्यामध्ये मीठ टाकलं तर त्याला चव येते, जिभेचे चोचले आपल्याला पुरवता येतात असं त्याला लक्षात आलं. पण मीठ काही सगळीकडे अवेलेबल नव्हतं आणि म्हणून मिठाच्या व्यापारामुळे नवाश्मयुगामध्ये व्यापाराचा विस्तार झाला. कारण त्या काळातल्या लोकांना बाहेरून काही गोष्ट आणण्याची गरज पडत नव्हती एक्सेप्ट मीठ. कारण त्यांना जे अन्नधान्य लागत होतं तिथंच मिळत होतं, पाणी लागत होतं तिथंच मिळत होतं. त्यांना जे नांगर वगैरे बनवायचं किंवा हत्यारं वगैरे बनवायचे दगड किंवा लाकडाचा वापर करून ते लोक बनवू शकत होते. मीठ हे सगळीकडे उपलब्ध नसतं, ते बाहेरून आणावं लागतं आणि त्याच्यामुळे मिठाचा व्यापार हा सुरुवात याच्यापासून झालेली आहे की दूरवरच्या प्रदेशातून ते आणायचं आणि त्याच्यातनं मग व्यापारी संबंध हळूहळू इस्टॅब्लिश होऊ लागले. मग व्यापाराच्या विस्तारातनं पुढील बऱ्याच काळानंतर लेखन शैलीचा विकास झाला. कारण व्यापार करायचा असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या नोंदी ठेवाव्या लागतात की कोणाला काय दिलं, कोणाकडनं काय आलेलं आहे, किती दिलंय, किती आलेलं आहे, ते खूप नंतरची गोष्ट आहे. पण ह्या व्यापारातूनच लेखनशैलीची गरज निर्माण झाली आणि त्याच्यातनं काय झालं, लेखनशैलीचा विकास झाला. ह्याचा इथं कनेक्टिंग पॉईंट आहे, ह्याच काळात झाली असं अजिबात नाहीये. कारण आपण सुरुवातीलाच म्हणलोय लिखित पुरावे या काळाबद्दल आपल्याकडे नाहीत. पुढचा भाग आहे बघा. आता हळूहळू माणसाचं जीवन शेतीमुळे स्थायिक झालेलं आहे, स्थिर झालेलं आहे. मग व्यापार असेल, दोन व्यक्तींमधलं, गटामधलं व्यवहार असेल, साधन संपत्ती असेल, यांचं नियमन आणि संरक्षण करणं ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वपूर्ण बनल्या,
ठीक आहे. आता समजा प्रत्येक व्यक्ती प्रत्येक गोष्ट दुसऱ्याच्या गोष्टीवर आपला हक्क सांगू लागला, तो हिसकावून घेऊ लागला, त्याला चोरी म्हणणार. मग अशा वातावरणामध्ये कोणीच सुरक्षित राहणार नाही. मग संरक्षण सुद्धा हवं आहे, त्या गोष्टींचं नियमन सुद्धा हवं, याची जबाबदारी ठीक आहे काही लोकांवर येऊन पडायला लागली. किंवा तुम्ही हे इतकं काम बघायचं की कोणी एकमेकाची वस्तू चोरणार नाही, लुटणार नाही, कोणी कोणावर अत्याचार करणार नाही, असं ते काही जे काही त्यांचे तात्कालिक नियम असतील त्या नियमांचं पालन होतं का नाही हे बघण्याची जबाबदारी काही मोजक्या लोकांवर येऊ लागली. आणि मग त्याच्यातनंच शासन व्यवस्था हळूहळू विकसित झाली, निर्माण झाली की आमच्यातल्या कारभाराचं, आमच्यातल्या व्यवहाराचं, व्यापाराचं नियमन ह्या मोजक्या लोकांनी करायचं. आणि मग त्यांनी कशासाठी करायचं, तर मग त्यांना कर मिळेल वगैरे वगैरे जे काय असेल. पण त्याच्यातनं शासन व्यवस्थेची मात्र गरज निर्माण झाली किंवा त्याची स्थापना झाल्याचं आपल्याला दिसतं. मग त्याचा जो काही फॉर्म असेल ठीक आहे एकदम क्रूड स्टेजला, बेसिक स्टेजला एक माणसाकडे जबाबदारी दिली, तू आमचा प्रमुख, तू हे कारभार सगळा बघायचं. त्याच्यानंतर आहे या शेतीच्या विकासामुळेच माणसाचं जीवन हे स्थायिक झालं. कारण ह्याच्या पूर्वी तो ज्यावेळेस शिकार करायचा, जिथे शिकार तिथे शिकारी, जिथे शिकार पळणार तिथे शिकारी पळणार आणि तिकडेच राहणार. त्याला एखाद्या विशिष्ट जागेवर राहून काही उपयोग होता का, नाही. कारण त्याचं जीवन, त्याचं अन्न पाणी पळत राहायचं आणि त्याच्यामुळे त्याला सुद्धा त्या शिकाराबरोबर पळत राहावं लागायचं. परंतु आता शेतीमुळे काय झालं, तो त्याचा अन्न स्वतः उगवू शकतो आणि त्याच्यामुळे त्याला काय झालं, एका ठिकाणी स्थायिक होणं, एका ठिकाणी राहणं हे त्याला शक्य झालं. आणि त्याच्यातनं काय झालं, स्थायिक जीवन पद्धतीची सुरुवात झाली. मग जर एका ठिकाणी राहतो, डोंगरांमध्ये गुफांमध्ये राहत नाही, तर मग राहण्यासाठी काही ना काही करावं लागेल. आणि ह्याच्यातनंच काय झालं, दगड आणि मातीचा वापर करून चौकोनी आकाराची घरं या काळात निर्माण केली जाऊ लागली. शेतीमुळे स्थायिक जीवन पद्धतीचा विकास झाला हे आपण बघितलं. आता ह्याच्यामुळे काय झालं की त्याच्याकडे फावला वेळ, जास्तीचा वेळ त्याच्याकडे शिल्लक राहू लागला आणि त्याच्यामुळे तो नवनवीन गोष्टींचा शोध घेऊ लागला. कल्पकतेच्या आधारे नवीन कौशल्य तो आत्मसात त्याला करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू लागला. आणि वेळ मिळू लागला त्याच्यामधूनच काय झालं, वेगवेगळे शोध हे पुढच्या काळात लागत गेले. आपलं काम, आपली मेहनत कमी कशी होईल, आपले एफर्ट्स कमी होऊन आपलं काम एखादं लवकर कसं होईल याच्यासाठी तो प्रयत्न करू लागला. आणि त्याच्यातनं वेगवेगळ्या स्किल्स, वेगवेगळ्या शोध यांचा आपल्याला इथे उदय झाल्याचं, वेगवेगळ्या शोध लागल्याचं आपल्याला दिसतं. मानव अन्न गोळा करण्यापासून ते आता तो काय झालाय, अन्न उत्पादन करणारा झालेला आहे. आधीच्या काळात तो काय करायचा, गोळा करायचा म्हणजे शिकार करायचं, कंदमुळं गोळा करायची, मासे मारायची. आताच्या काळात काय झालंय की तो आता अन्न उत्पादन करतोय. ठीक आहे, शेती करून त्याला लागणाऱ्या गोष्टींचं उत्पादन तो घेतोय आणि त्याच्यावर आपला उदरनिर्वाह तो भागवतोय. व्ही गॉर्डन चाइल्ड या एका अभ्यासकाने या क्रांतीला नवाश्मयुगीन क्रांती असं म्हटलेलं आहे. आणि शेतीवर आधारित ही नवाश्मयुगातील व्यवस्थेला एक स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था म्हटलेलं आहे. बघा, ही स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था आपल्याकडे ब्रिटिशांच्या येण्यापूर्वीपर्यंत आपली जी अर्थव्यवस्था होती, आपण म्हणतो ना की ग्रामीण अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती. गावामध्ये लागणाऱ्या सर्व वस्तू, सगळं व्यवहार, सगळं काही त्या गावामध्ये उपलब्ध व्हायचं आणि त्याच्यामुळे बाहेरचा व्यक्ती येऊन तिथं खूप काही हस्तक्षेप आर्थिकदृष्ट्या करू शकत नव्हता. ती स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था होती. तर त्याची सुरुवात इथे झालेली आहे की अर्थव्यवस्था त्यांची की बाबा काही लोकांना अन्नधान्य उगवत आहेत, काही लोक कुंभाराचं काम करतायत, काही लोक इतर काम करतायत. तर एकमेकांना ती सगळे लोक सामावून घेतात, एकमेकांच्या गरजा ते भागवतात. बाहेरून त्यांना लागेल अशी फक्त ह्या काळात एकच गोष्ट होती आणि ती म्हणजे मीठ. ठीक आहे, आणि त्याच्यातनंच व्यापार सुरू झाला हे आपण बघितलेलं आहे. आता या काळातले बघा नवाश्मयुगातले महत्त्वपूर्ण ठिकाणं तर कोणकोणते आहेत. काश्मीरमध्ये बुर्जहोम आणि गुफक्रल. ठीक आहे, बुर्जहोम आणि गुफक्रल, या गुफक्रलला एका व्यक्तीबरोबर त्याचं कुत्र सुद्धा पुरलेलं आहे, त्याचा प्राणी, त्याचा पाळीव प्राणी असेल त्याला सुद्धा पुरलेलं आहे असं आपल्याला दिसतं. काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये घरं आहेत, म्हणजे आत खड्डा खोदून तिथं त्यांनी घर बनवलंय, अशी सुद्धा एक्झाम्पल आहे. दुसरं आहे बघा, बिहारमध्ये चिरांद आणि सेनुवार हे दोन ठिकाणं आहेत. मेघालयमध्ये गारो टेकड्यांमध्ये काही प्रदेश सापडलाय. उत्तर प्रदेशमध्ये चोपानी मांडो आणि मिर्झापूर.
आंध्र प्रदेशमध्ये उतनूर आणि नागार्जुनकोंडा, तमिळनाडूमध्ये पय्यमपल्ली, आसाममध्ये दावजेली हडिंग आणि कर्नाटकमध्ये भरपूर साईट्स आहेत हे आपल्याला माहीत पाहिजे. मस्की, ब्रह्मगिरी, हल्लूर, कोडेकल, संगनकल्लू, टी नरसिंहपूर आणि पिकलीहल. ठीक आहे, ही साईटची नावं माहीत पाहिजे. राज्य आणि ती साईट मे बी जोड्या लावामध्ये प्रकारामध्ये तुम्हाला ते विचारलं जाऊ शकतं. आता इथे बघा एक अगेन आपण एक चित्र घेतलेलं आहे. इथे बघा ही लोक या प्रकारची घरं बनवतात, कुडांचा दगडांचा वापर करून बनवत आहेत. ठीक आहे, इथे काही ठिकाणी त्यांना काय लागलं, हळूहळू धातूचा शोध लागला, धातूचा वापर करतायत. ठीक आहे, इथे बघा हे भट्टीसारखं त्या लोकांनी काहीतरी बनवून हे धातू वितळवत आहेत. ठीक आहे, गावामध्ये ही लोक दुसरं काहीतरी काम करतायत, ही काहीतरी वेगळं काम करतायत, ही स्त्री वेगळं काहीतरी काम करते. म्हणजे त्या ठिकाणची अर्थव्यवस्था ही त्या ठिकाणच्या गरजा सर्व भागू शकते असं आपल्याला या रिप्रेझेंटेटिव्ह पिक्चरमधून दिसून येतं. पुढचा भाग आहे ताम्रपाषाण युग. आता हा जो ताम्रपाषाण युग आहे ना, याच्याबद्दल एक गंमत अशी आहे की ह्याला कुठल्याही एका काळामध्ये तुम्हाला ठेवता येत नाही. हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या काळामध्ये अस्तित्वात होतं, म्हणून एक्झॅक्ट याचं काळ सांगता येत नाही. पण याला ताम्रपाषाण का म्हणतात तर बघा आपण शब्दाची फोड करूयात. काय शब्द, ताम्र अधिक पाषाण, ताम्रपाषाण. ठीक आहे, ताम्र म्हणजे काय, तांबे. ठीक आहे, आणि पाषाण म्हणजे दगड. म्हणजे या काळातील माणूस आपल्या गरजा भागवण्यासाठी, जसं आधीच्या काळातला माणूस दगड वापरायचा, ही लोक काय करायचे, दगड आणि तांबे या दोन्ही गोष्टी वापरायचे, म्हणून याला ताम्रपाषाण युग असं म्हटलं जातं. तर नवाश्मयुगाच्या शेवटी तांबे या धातूचा शोध लागला. त्याच्यामुळे आता हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या काळात शोध लागलेला आहे. एक्झॅक्ट काळ कुठेही सांगता येत नाही. तांबे आणि दगड ह्या दोघांचा वापर करतात, म्हणून या काळाला ताम्रपाषाण युग असं म्हटलं जातं. मानवाला माहीत असलेलं आणि त्याचा शोध लागलेला पहिला धातू खरं तर सोने हा आहे. ठीक आहे, परंतु मला सांगा सोन्याचा उपयोग आपण एखादं हत्यार अवजार बनवण्यासाठी करू शकतो का, नाही, कारण ते थोडं मृदू असतं. सोनं हे मृदू धातू आहे, त्या प्रमाणात तांबा हा ठिसूळ आहे. ठीक आहे, आणि ठिसूळ तांब्यापेक्षा लोखंड जास्त ठिसूळ आहे. त्याच्यामुळे आपण बघा कुऱ्हाड वगैरे किंवा हातोडा वगैरे असेल तर आपण लोखंडाचा वापर करतो, कारण ते जास्त ठिसूळ आहे, जास्त स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे लोखंडाचा वापर करतो. पण ह्या काळात ह्या लोकांना अजून लोखंड माहीत नव्हतं, तांब्याचा शोध लागलेला होता आणि त्याच्यामुळे हे काय करू लागले, त्यांना तांबा हा धातू त्यांनी वापरायला सुरुवात केली. त्याच्यातनं अवजारं हत्यारं बनवायचं त्यांनी सुरुवात केली. याचा कालखंड इसवी सन पूर्व 2000 ते इसवी सन पूर्व 1000 असा मानला जातो, पण तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या काळात आहे. काही ठिकाणी याच्या अगोदर पण असेल, काही ठिकाणी याच्या नंतर सुद्धा असू शकेल, तर काही एक्झॅक्ट काळ याला नाही. या काळातील माणूस जो होता तो गाय, म्हैस, शेळी यासारख्या प्राण्यांना तो पाळत होता. मात्र आत्ताच्या उपलब्ध पुराव्यानुसार त्यांना घोडा हा प्राणी माहीत नसावा असं दिसतंय. घोडा त्यांना माहीत नव्हता असं आपल्याला दिसतं, कारण तसे काही पुरावे अजून कुठल्याही साईटवरनं अजून आढळलेले नाहीयेत जे चाल्कोलिथिक ताम्रपाषाण युगाच्या संबंधात असेल. शेती हा या काळातला प्रमुख व्यवसाय बनलेला होता आणि या काळामध्ये गहू, तांदूळ, बाजरा, मसूर, कापूस इत्यादी वेगवेगळी पिकं याच्यामध्ये घेऊ लागले. आणि ज्या अर्थी हे कापसाचं उत्पादन घेत आहेत त्या अर्थी हे लोक कापड बनवण्याची कला सुद्धा या लोकांना आली आहे. आणि तुम्ही बघा हडप्पा सभ्यतेत सुद्धा कापड माहीत होतं आणि यांचा आणि त्यांचा काळ कोइन्साइड करतो. याच्यावरनं आपल्याला कन्फर्मेशन येतं की या लोकांना कापूस उत्पादन घेता येत होतं, त्याचं कापड सुद्धा बनवता येत होतं. हा आपला पुढचा पॉईंट, यांना कापड बनवण्याची कला अवगत होती. या काळातील लोक धर्मामध्ये मुख्यतः स्त्री देवतेची पूजा करायचे आणि निसर्गतः ज्या शक्ती आहेत, जसं भूमी आहे ज्याच्यातनं शेती वगैरे घेतली होती. आपण आज सुद्धा भारत देशाला हा देश नाही तर ही एक आपली माता आहे, ही एक भूमी नाही तर एक देवी आहे असं आपण त्याला मानतो. ठीक आहे, तसंच या काळात या स्त्री देवतांची पूजा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये हे लोक करायचे. घराच्या बांधणीसाठी दगड आणि कुडांचा वापर ही लोक करायचे. हत्यार आणि अलंकार बांधण्यासाठी दगड असतील, प्राण्यांची हडं असतील किंवा
तांब्याच्या धातूचा सुद्धा हे लोक वापर करायचे. प्राण्यांच्या हाडांचं जसं एक लांबलचक हे असेल तर त्याला दगड वगैरे पुढे बांधून हातोडा वगैरे त्यांना बनवणं हे सोपं होतं, त्याचा वापर हे लोक करायचे. आणि तांब्याच्या धातूला वितळवण्यासाठी चाल्कोपायटाइट याचा उपयोग ते करायचे. ठीक आहे. या काळातील लोक मृतांना पुरत होते. ठीक आहे, म्हणजे अजूनही मृत व्यक्तीला पुरण्याचीच व्यवस्था होती. आणि मृतांना पुरण्यासाठी काही ठिकाणी आपल्याला दिसतं की शवपेट्या, ठीक आहे, शवपेट्या सुद्धा वापरलेल्या आहेत. आणि त्या शवपेट्यांबरोबर, ठीक आहे, शवपेट्यांमध्ये त्या लोकांना दैनंदिन वापराच्या ज्या वस्तू आहेत त्या सुद्धा तिथं पुरल्या जायच्या. ह्याचा अर्थ काय की या लोकांचा आता मरणोत्तर जीवनावर विश्वास आलाय किंवा मृत्यूनंतर स्वर्ग नरक जे काही असेल ते आहे, किंवा मृत्यूनंतर परत काही दिवसांनी हा जन्म घेऊन परत येणार आहे. आणि त्याच्यातनं काय होतं, त्याला मध्यंतरी ट्रान्झिशन फेजमध्ये मृत्यू ते पुढचा जन्म किंवा मृत्यू ते स्वर्ग या काळामध्ये खायला प्यायला काही लागेल, त्याला त्याच्या वस्तू लागतील, ठीक आहे, त्याच्या आवडत्या गोष्टी लागतील, म्हणून त्या पुरल्या जायच होत्या. आपण बघितलं गुफक्रलमध्ये त्याचा पाळीव कुत्रा सुद्धा पुरलेला होता. ठीक आहे. याचा अर्थ मृत्युत्तर जीवनामध्ये, मरणोत्तर जीवनावर त्या लोकांचा विश्वास आहे, असा एक अंदाज आपल्याला याच्यावरनं बांधता येतो. स्थायिक जीवनाची सुरुवात झाली आणि यातूनच हळूहळू खेड्यांची निर्मिती झाली. लोक एकत्र राहू लागले, समूहाने राहू लागले. त्यांना लक्षात आलं की जर आपल्याला एखाद्या प्लेन भागामध्ये राहायचं असेल तर वन्य प्राणी असेल, परकीय दुसऱ्या टोळीची लोक असतील, यांच्यासाठी यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी आपले जे आर्थिक गतिविधी आहेत, जसं शेती असेल, शिकार असेल, यांना जर आपल्याला नियमन करायचं असेल, सोपं करायचं असेल तर आपल्याला एकत्र राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी हे लोक काय करायचे की हळूहळू गटानं राहू लागले, एक घोळका करून राहू लागले आणि त्या घोळक्यांचंच पुढे खेड्यांमध्ये रूपांतर होऊ लागलं. आपल्याला असं दिसतं की ग्रामीण महाराष्ट्राच्या संस्कृतीची सुरुवात ही ह्याच काळात झालेली आहे. ठीक आहे. आता महाराष्ट्रामध्ये या ताम्रपाषाण संस्कृतीचे जे काही ठिकाणं आपल्याला दिसतात, ठीक आहे, त्या ठिकाणांमध्ये आपल्याला असं दिसेल की ताम्रपाषाण संस्कृतीमध्ये सावळदा, जोरवे, माळवा या इत्यादी संस्कृतीचे उपप्रकार इथं पडतात. पुढचा भाग आहे की या ताम्रपाषाण युगाच्या संदर्भात महत्त्वाचे जे ठिकाणं आहेत ती कोणकोणते आहेत तर बघा, महाराष्ट्रामध्ये जोरवे, नेवासा, दायमाबाद, चांदोली, सोनगाव, इनामगाव, प्रकाशा आणि नाशिक इत्यादी वेगवेगळ्या ठिकाणी या ताम्रपाषाण संस्कृतीचे पुरावे आढळतात. बघा, ताम्रपाषाण संस्कृतीच्या काळात हे बनवलेलं एक मडकं, एक मातीचं भांडं आपल्याला दिसतं. पश्चिम भारतामध्ये बघा अहर आहे, त्याला तांबावती म्हटलं जायचं कारण इथून तांब मिळायचं. गिल्लुंड किंवा गिलुंद असं म्हटलं जातं. आणि सीकर हे राजस्थानमध्ये आहे. पूर्व भारतामध्ये चिरांद, पांडुराजार धिबी, बुर्दवान, सेनूर आणि सोनापूर. मध्य भारतामध्ये माळवा, कायथा आणि एरन हे या ठिकाणी आपल्याला ताम्रपाषाण संस्कृतीचे पुरावे आढळलेले आहेत. आता इतिहासाची मांडणी करताना विशेषतः युरोपमध्ये, ठीक आहे, युरोपमध्ये एक ख्रिश्चन थॉम्सन या व्यक्तीने या त्रियुग पद्धतीचा शोध लावला. ठीक आहे, की ज्यावेळेस आपण एखाद्या याच्यामध्ये हे करतो, म्युझियममध्ये काही गोष्टी ठेवतो, त्यांचं वर्गीकरण कसं करायचं, त्या ठेवायच्या कशा, त्यासाठी यांनी त्रियुग पद्धत आणली. आणि त्यानं कालानुक्रमानुसार या काळाचा, वस्तूंचा 3 वेगवेगळ्या भागांमध्ये वर्गीकरण केलं. पहिलं होतं दगडी हत्यारं असणाऱ्या युगाचं अश्मयुग, की ती गोष्ट त्या वस्तू वेगवेगळ्या ठेवायच्या. तांब्याची हत्यारं आणि इतर वस्तू त्याला ताम्रयुग किंवा ताम्रपाषाण युग त्याला म्हटलं गेलं. ठीक आहे. आणि लोखंडी हत्यारं आणि इतर वस्तू याला लोहयुग म्हटलं. ठीक आहे. मग लोहयुगमध्ये सर्वात जास्त मग आपले पुढचा जो काळ, आपला आजचं सगळं जीवन आहे, सगळे पुरावे याच्यामध्ये त्यानं मांडले होते. ही होती एक त्रियुग पद्धती. ठीक आहे. आता आणखीन एक महत्त्वाचा काळ म्हणजे आपण जसं पुराणाश्मयुग, मध्याश्मयुग, नवाश्मयुग हा भाग बघितला, ताम्रपाषाण युग बघितला, तसंच त्याच्या समकालीन एक आणखीन एक संस्कृती होती, त्याचं नाव आहे महाश्म संस्कृती किंवा महापाषाण युगीन संस्कृती. ठीक आहे. आता बघा काय म्हटलंय, महा म्हणजे मोठं आणि पाषाण म्हणजे दगड, मोठं दगड त्याची संस्कृती. तर काय एक्झॅक्टली आहे तर बघा,
इसवी सन पूर्व 1000 पर्यंतच्या काळात दक्षिण भारत आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आपल्याला ही संस्कृती अस्तित्वात होती असं दिसतं. ठीक आहे. काय होतं, बाकी सगळ्या गोष्टी नवाश्मयुग ताम्रपाषाण युग सारख्या आहेत, फक्त इथे एक गोष्ट ही खूप वेगळी आणि सिग्निफिकंट आहे. काय ती गोष्ट आहे, तर मृत व्यक्तीला जिथं पुरलं जातंय त्या ठिकाणी हे लोक विशिष्ट पद्धतीने मोठमोठ्या दगडांची रचना करायची. ठीक आहे. मोठमोठे अशी दगड सिंबॉल म्हणून तिथे ते लावायचे आणि त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं गेलं, महापाषाण किंवा महाश्म संस्कृती असं म्हटलं गेलं. इथे बघा, इथे एका व्यक्तीला पुरलंय आणि ह्याच्या आजूबाजूला दगड लावले. ठीक आहे. काही ठिकाणी छोटी आहेत, काही ठिकाणी मोठमोठी आहेत, काही ठिकाणी दगडांची शवपेटी बनवलेली आहे. ठीक आहे. प्रॉपर शवपेटी बनवली आहे आणि त्याला साईडला एक छोटा होल ठेवलेला आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये व्यक्तीला पुरलेला आहे. तर असे मोठमोठे दगड जिथं लावले त्याला महाश्म संस्कृती असं म्हटलं गेलं. ही एक लोहयुगीन संस्कृती होती आणि या काळातील माणूस शेती करायचा, पशुपालन इत्यादी व्यवसाय तो करत होता. नैकुंड हे ठिकाणे तिथे लोह शुद्धीकरणाची भट्टी आढळलेली आहे आणि ह्यावरून आपल्याला असं दिसतं की या काळातील लोकांना धातुकाम, ठीक आहे, धातुकला त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं अवगत होती. ठीक आहे. आता या काळातील महत्त्वाची ठिकाणं कोणकोणती आहेत तर बघा, महाराष्ट्रामध्ये रंजाळा, बहाळ, टेकवाडे आणि महुरझरी. ठीक आहे. दक्षिण भारतामध्ये अरिकामेडू, ब्रह्मगिरी आणि कोचीन या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी याचे पुरावे आढळले आहेत. अजून भरपूर असू शकतात, अजून भरपूरचा शोध लागायचा असू शकतो. आपला शेवटचा पॉइंट आहे तर बघा, आपण काय करतो इतिहास वाचताना किंवा आपण गव्हर्नमेंटचे ऑर्डर्स बघताना आपल्याला दिसेल की विक्रम संवत, शक संवत अशा वेगवेगळे आपण काय वापरतो, एक काळगणना, काळ त्यांचा आपण वापर करतो. काही काळ तुम्हाला इथे दिलेले आहेत. तर जसं कलियुग आपण म्हणतो. ठीक आहे. कलियुग आपण बोलताना कलयुग असं म्हणतो, पण तो ऍक्च्युली कलियुग असा आहे. ठीक आहे. तर ह्याचा काळ मान्यतेनुसार, ठीक आहे, काय म्हटलं मी, मान्यतेनुसार इसवी सन पूर्व 3101 हा आहे. ठीक आहे. याचा 20 वर्षा अगोदर महाभारताचं युद्ध संपलं होतं असं मानलं जातं. ठीक आहे. आता हे मान्यतेनुसार आहे, याचे एक्झॅक्ट पुरावे वगैरे काही नाही. दुसरा आहे लौकिक काळ किंवा सप्तर्षियुग. ते सुरू झालं इसवी सन पूर्व 3076 मध्ये. याच्याबद्दल काही खूप जास्त माहिती नाही, याचा उपयोग सुद्धा कुठेच होत नाही. त्याच्यानंतर आहे विक्रम किंवा माळवा संवत. इसवी सन पूर्व 57 मध्ये याची सुरुवात झाली होती. उज्जैनचा शासक विक्रमादित्य याने शकांवर विजय मिळवला होता, शकांना हरवलं होतं. ठीक आहे. आणि त्याच्याबद्दल त्याच्या स्मृतीत याने या काय केलं, या विक्रम संवताची सुरुवात केली होती. त्याच्यानंतर आहे शक संवत, इसवी सन 78 पासून सुरू झालेलं आहे. ठीक आहे. छत्तन हा एक राजा होता, त्यानं आपल्या राज्यारोहणाप्रसंगी या शक संवताची सुरुवात केली होती. भारत सरकारने ग्रेगोरियन कॅलेंडर, म्हणजे आपण 1 जानेवारीचा जो कॅलेंडर मानतो ना, 1 जानेवारी फेब्रुवारीचा, तो ग्रेगोरियन कॅलेंडर, त्याचबरोबर या शक संवताला सुद्धा स्वीकारलेलं आहे. त्याच्यामुळे जिथे गव्हर्नमेंटचे ऑर्डर असतात ना, तिथे जनरली ते आपली रेग्युलर आपण आत्ताची ग्रेगोरियन डेट वापरतो ती प्लस ही शक संवत असं सुद्धा काही ठिकाणी लिहिलं जातं. पुढचा आहे कलचुरी संवत. याची सुरुवात इसवी सन 248 मध्ये झाली. ईश्वर सेन या शासकाने केलेली आहे. पूर्व भारतामध्ये हा शासक होता. पुढचा भाग आहे गुप्त संवत. गुप्त संवत याची सुरुवात इसवी सन पूर्व 319 मध्ये झालेली आहे. राज्यारोहणाच्या औचित्यावर गुप्त शासक, ठीक आहे, गुप्त शासक चंद्रगुप्त पहिला याने जी सुरुवात केलेली होती. खरं तर आता हा चंद्रगुप्त मौर्यांमध्ये सुद्धा संस्थापक चंद्रगुप्त आहे. इकडे सुद्धा पहिला महत्वाचा शासक हा चंद्रगुप्तच आहे, पण हा चंद्रगुप्त आणि तो चंद्रगुप्त हे वेगळे दोन व्यक्ती आहेत. त्याच्यानंतर आहे हर्षयुग. इसवी सन 606 मध्ये हर्षवर्धन याने याची सुरुवात केलेली होती. हिजरी युग इसवी सन 622 मध्ये मोहम्मद पैगंबर जे होते त्यांनी मक्का ते मदिना, ठीक आहे, या हिजरतीचा किंवा त्यांचा जो प्रवास आहे त्याच्या औचित्यावर या उमर हा तिथला शासक होता, त्याने याची हिजरी युगाची सुरुवात केली होती. चालुक्य विक्रम युग
इसवी सन 1076 मध्ये कल्याणीचा चालुक्य शासक विक्रमादित्य 6वा याने ते सुरुवात केलेलं होतं. इल्लाही युग 1556 मध्ये मुघल शासक अकबर यांना केलं होतं, मात्र नंतर औरंगजेबनं त्याला 1658 मध्ये बंद करून टाकलं. आणि राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्या वर्षी राज्याभिषेक झाला त्या डेट पासून या राज्याभिषेक 1674 यापासून त्याची सुरुवात केली छत्रपती शिवाजी महाराजांनी. धन्यवाद.